नमस्कार. जय श्री लक्ष्मीनारायण. सृष्टीचा एक नियम आहे. तुम्ही दुसऱ्याला जसं द्याल ना तसं रिटर्न घ्याल. हं, असा नियम आहे. ते तुम्ही बघताय ना, नेहमी देवाचा हात असा असतो. तो हात या कारणामुळं असतं की जसं द्याल तसं रिटर्न घ्याल. हं, त्यामुळं आहे ना, आपण नेहमी चांगले कर्म करत राहायचे. हं, समोरचा कितीही वाईट आपल्याशी वागू द्या. अ, कितीही तो वाईट वागला ना, आपण नेहमी त्याच्याशी चांगलं वागायचं. कारण का? वरनं परमेश्वर बघत असतो. ब्रह्मांडाला सगळं दिसत असतं, सगळं ऐकू जात असतं, तो बघत असतो. आणि तुम्हाला जरी असं वाटलं ना, की समोरचा मला इतकं बोलतो आणि इतका त्रास देतो, मी त्याला प्रत्युत्तर देऊ शकत नाही आणि देऊ पण नका. देव वेळ आल्याच्या नंतरनी त्याला त्याचं उत्तर बरोबर देतो आणि तुमच्यापेक्षा जास्त देतो. तुम्ही आहे ना, सतत चांगले कर्म करत राहायचे. चांगले कर्म करत राहायचे म्हणजे गरिबाला जे काही अन्नदान किंवा कोणाला पैशाची थोडीफार गरज असली, गरिबाला एखादा गरजूवंत असला, त्याला असले तर, नसले तर कोणी देत नाही हो. पण असले तर गरजूवंत कोणी असेल तर त्याला थोडंफार जे काय आहे ते मदत करायची किंवा मग अन्नदान करायचं. कोणाला काही गरजूवंतांना जे काही असेल ते तुमच्याकडं देण्यासारखं तुम्हाला स्वतःला भाग्यवंत समजायचे की देवाने तुम्हाला देण्यासारखं केलं आहे, घेण्यासारखं नाही केलं, की जेणेकरून तुम्हाला दुसऱ्यांना देता येतं. हे तुम्ही स्वतःला भाग्यवंत समजा की तुम्हाला देवाने देण्यासारखं केलं आहे. जे काय असेल ते. आणि नसेल तर काय, तुम्ही चांगलं तर बोलू शकता, ते तर 2 शब्द दुसऱ्यांना देऊ शकता. असं नेहमी तुम्ही आहे ना, चांगलं कर्म करत राहा. त्याचं फळ तुम्हाला नेहमी चांगलं मिळत जातं. हं. असं हे ब्रह्मांड सगळं बघत असतो, सगळं ऐकत असतो आणि सगळं त्याला दिसत असतं. तुम्ही जसं द्याल तसं घ्याल. म्हणून तुम्हाला कोणीही कितीही वाईट बोललं तरी तुम्ही त्याला वाईट बोलू नका. तुम्हाला कितीही त्यांनी त्रास देऊ द्या, तुमच्याबद्दल दुसऱ्यांना वाईट सांगत जाऊ द्या, काहीही फरक पडत नाही. उलट तुम्हाला भाग्यवंत समजा की तुमची चर्चा 4 लोकांमध्ये होते. याच्यात म्हणजे तुमच्यात काहीतरी असंच गुण आहे एक चांगला, की तुमची चर्चा 4 लोकांमध्ये होती, असं म्हणायचं आणि गप्प बसायचं. असं त्याला प्रत्युत्तर नेहमी नाही देत बसायचं. आणि काय होतं, आपण त्याला प्रत्युत्तर देत बसलो ना, की ते आपल्याला जास्त टेन्शन होतं, आपल्याला त्रास होतो आणि आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. समोरच्याचं काम कसं असतं, दुसऱ्याला त्रास द्यायचा आणि आपण सुखी राहायचं. आपण तसं नाही करायचं. आपण काय करायचं, दुसऱ्यांचा त्रास घ्यायचाच नाही मुळीच. निगेटिव्ह लोकांशी जास्त संपर्कच ठेवायचा नाही. निगेटिव्ह लोकांना जास्त थारा द्यायचा नाही. आपण आपलं जे काय ध्येय आहे ना, त्या ध्येयाकडे लक्ष द्यायचं. कोणी तुम्हाला कितीही नावं ठेवू, सगळे नाव ठेवायलाच बसलेले असतात. कोणी कोणाला चांगलं म्हणत नाही. 100 जणातनं असा एक जण असतो की तो खरंचच दुसऱ्यांची स्तुती करतो. तर आपण त्या 100 जणातलं एक बनायचं, की आपण दुसऱ्यांची स्तुती करत राहायची आणि आपली ही अपेक्षा करायची की आपली ही स्तुती होत राहील. हे सगळं देव बघत असतो. आपण दुसऱ्यांची स्तुती केली की आपली आपोआप होत जाते. त्यामुळं दुसरे जसं करतात तसं आपण करायचं नाही. त्यांना किती वाईट वागायचं, किती काही करायचं त्यांना करू द्या. तुम्ही अजिबात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तुम्ही तुमच्या सरळ मार्गावर चालायचं. परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा असतो आणि तो तुम्हाला सतत चांगलं मार्गदर्शन करत असतो. जो व्यक्ती आज चांगला आहे ना, त्याला बघा. तो कधी वाईट मार्गावर जात नाही आणि त्यांनी वाईट मार्गावर जाण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याला देव तिथपर्यंत जाऊ देत नाही. कारण देवाचा त्याच्यावर आशीर्वाद असतो. त्यामुळं त्याला तो कधीही वाईट मार्गावर जाऊ देत नाही. आणि त्या 100 जणातनं आपण एक जण व्हायचं, की जेणेकरून देवाचा आपल्यावर आशीर्वाद असला पाहिजे. आता त्याच्यामध्ये बी कसं आहे माहिती आहे का? देवाने सगळ्यांना जन्म दिलेला आहे. देव देव म्हणजे आपण जेवढे बी या सृष्टीवर जीव आहोत ना, ते सगळे देवाचा अंश आहे.
चांगलं वाईट जे काय आहे तो सगळं देव आपल्याला दिलेलं आहे त्याने. हं? त्याच्यामधनं काय घ्यायचं आपण हे आपल्यावर अवलंबून आहे. चांगलं घ्यायचं की वाईट घ्यायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. तर आपण नेहमी चांगलं घेत राहायचं. आपण नेहमी चांगलं घेत राहायचं आणि चांगलं देत राहायचं. चांगल्या गोष्टी आपोआप आपल्याकडे येत राहतात. कोणाकोणाचा असा स्वभाव असतो की तोंडावर गोड गोड बोलायचं आणि पाठीमागे ते गेले की वाईट बोलायचं. पण त्या वाईटचा परिणाम वाईटच होतो हे त्यांना नंतरनी समजतं. पण आपण त्याच्यातलं नाही व्हायचं. आपण तोंडावर जे त्यांना समोरच्याला राग आला तरी चालेल. जे काय खरं आहे ते खरं चांगलं बोलायचं. हं? वाईट बोलायचं नाही अजिबात कोणाविषयी. सतत दुसऱ्यांविषयी चांगलं बोलायचं आणि सतत दुसऱ्यांची स्तुती करत जावं. त्याच्यामध्येही खूप आनंद मिळतो. आपण तर आपली स्तुती करतच असतो. आपल्या घरच्यांची स्तुती तर करतच असतो आपण. पण जरा थोडीशी बाहेरच्यांचीही स्तुती करायची. त्याच्यामध्ये खूप आनंद मिळतो आपल्याला आणि छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेत तर जायचा. हं. तुम्ही मला लाईक करत राहा. तुमच्या एक लाईकमुळंही मला प्रोत्साहन येतं जरा. आणि तुम्हाला असे चांगले चांगले व्हिडिओ ऐकायला मिळतील. लाईक करत राहा.